I-20 कारमधील ड्रायव्हिंग सीटवर दहशतवादी डॉक्टर उमर मोहम्मद असण्याची शक्यता आहे। डीएनए चाचणी करून तो डॉक्टर उमर आहे का याची पुष्टी केली जाणार आहे। तपास यंत्रणा शोध घेत असल्याच्या भीतीने उमरने ब्लास्टचा कट रचला अशी माहिती सूत्रांकडून कळते। दिल्लीतील I-20 कारमध्ये फिदाईन स्फोट झाल्याची शक्यता वर्तवण्यात येते। स्फोट होण्याच्या 3 तास आधी I-20 कार सुंदरी मस्जिद जवळ पार्क होती। पार्किंग मधून कार बाहेर पडल्यावर अवघ्या 4 मिनिटांनंतरच हा स्फोट झाला। सुंदरी मस्जिद जवळील रस्त्यावरून जाताना कार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे। ह्युंदाई I-20 कारमध्ये विस्फोटक होतं अशी माहिती आहे। फरीदाबाद टेरर मॉड्यूलशी कनेक्शन असल्याचा संशय आहे। I-20 कारने 10 तास 48 मिनिटांमध्ये दिल्लीमधील कोणकोणत्या भागामध्ये प्रवास केला तेही आपण पाहूया। लाल किल्ल्याजवळ स्फोट प्रकरणातील I-20 कार सकाळी 8 वाजता बदरपूर टोल नाक्यावरून दिल्लीत दाखल झाली आणि संध्याकाळी 6:52 स्फोट झाला। फरीदाबादमधून खरेदी केलेल्या या कारचे संबंध काश्मीर, लखीमपूर आणि गुजरात पर्यंत जोडलेले आहेत। या कारनं स्फोटाच्या आधी 10 तास 48 मिनिटं राजधानी दिल्लीत अनेक ठिकाणी प्रवास केला। या संदर्भात स्पेशल सेलनं 100हून अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासले आहेत। 8:20 ओखला औद्योगिक क्षेत्राजवळील पेट्रोल पंपावर ही कार दिसली। चालकानं काही वेळ याच ठिकाणी कार थांबवली होती। सीसीटीव्ही फुटेजमध्ये कारची नंबर प्लेट स्पष्ट दिसून आली। सुमारे 7 तासांनंतर I-20 कार सुनहरी मशिदीजवळच्या पार्किंग क्षेत्रात आली। याच ठिकाणी कार सुमारे 3 तास उभी होती। संध्याकाळी 6:48 कार पार्किंगमधून बाहेर पडली आणि काही वेळानंतर दर्यागंज आणि काश्मीरी गेटच्या दिशेने निघाली। कार पार्किंगमधून बाहेर पडल्यानंतर अवघ्या 4 मिनिटात स्फोट झाला। स्फोटाचा आवाज दूरवर ऐकू गेला। स्फोटाच्या आवाजानं जुन्या दिल्लीचा परिसर हादरला। पोलीस, अग्निशमन दल आणि फॉरेन्सिक पथकं घटनास्थळी दाखल झाली आहेत। स्पेशल सेलनं दर्यागंज, काश्मीरी गेट, सुनहरी मशिदीच्या आसपासच्या कॅमेऱ्यांची तपासणी केली। त्यानंतर पार्किंगमधून बाहेर आल्यानंतर ही कार काश्मीरी गेट आणि सुभाष मार्गाच्या दिशेनं गेली। स्फोटात वापरली गेलेली I-20 कार फरीदाबादमधील आहे। रॉयल कार झोन नावाच्या शोरूम मधून ही कार खरेदी करण्यात आली होती। पोलिसांनी डीलरशिपच्या नंबरवर संपर्क साधला असता फोन बंद आढळला। आता शोरूम मालक आणि त्याच्याशी संबंधित कर्मचाऱ्यांचा शोध सुरू आहे। दिल्ली पोलिसांच्या रडारवर 13 संशयित आहेत। जम्मू काश्मीर पोलिसांनी आमिर नावाच्या व्यक्तीला ताब्यात घेतलं। त्याची सखोल चौकशी सुरू आहे। संबंधित व्यक्ती स्फोटापूर्वी दिल्लीत होता आणि कारच्या संपर्कात आला होता असा संशय यंत्रणांना आहे। दिल्ली स्फोट प्रकरणामधील कारचा एक नवा व्हिडिओ समोर आलेला आहे। पीयूसी चेक करताना कारमध्ये 3 लोक असल्याचं देखील समोर आले। I-20 कारचा हा नवा व्हिडिओ समोर आलेला आहे। गाडीमध्ये 3 लोक असल्याचं यामध्ये दिसतं। तर पीयूसी चेक करताना या गाडीमध्ये 3 जण होते असं यामध्ये दिसतंय। ही I-20 कार ज्यामध्ये हा स्फोट झाला। एक कार चालवत होता, दोघे जण, एक त्यातला पुढे बसला, एक मागे बसला, असे 3 जण या कारमध्ये होते। दिल्ली स्फोट प्रकरणाचा तपास केंद्रीय गृहमंत्री अमित शहानी एनआयएला सोपवलेला आहे। एनआयए आता या स्फोटाचा संपूर्ण तपास करणार आहे। दिल्ली स्फोट प्रकरणाचा तपास लवकरात लवकर करा असे आदेश शहांनी दिले। तर पुलवामामध्ये राहणारा तारिक I-20 कारचा शेवटचा मालक असल्याचं समोर आलं। स्फोटाच्या आधी कार सुनहरी मशिदीजवळ 3 तास पार्क होती। हुंडाईची I-20 कार स्फोटासाठी वापरली गेली। स्फोटासाठी वापरलेली कार हरियाणा पासिंग होती। दिल्लीतील मोहम्मद सलमान कारचा मूळ मालक। सलमाननं 1.5 वर्षापूर्वी ओखला भागात राहणाऱ्या देवेंद्रला गाडी विकली होती।
त्यानंतर देवेंद्रनं हरियाणाच्या अंबालामध्ये राहणाऱ्या नदीम खानला गाडी विकली होती. नदीमनं I-20 कार रॉयल कार झोन डीलरला विकली. पुलवामाच्या तारीखनं रॉयल कार झोनकडून I-20 कार घेतली. तारीख मूळचा पुलवामाचा असून तो फरीदाबादमध्ये राहत होता. फरीदाबादमध्ये 2900 किलो स्फोटकं सापडलेला डॉक्टर मुझम्मिल शकीलही पुलवामाचाच. मुझम्मिल शकीलच्या अटकेनंतर तारीखनं घाबरून आत्मघातकी हल्ला केल्याचा संशय आहे. दरम्यान I-20 गाडीचा जुना मालक मोहम्मद सलमानला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. तर घटनेमधील कार ही आमची नाही, उमरच्या परिवारानं हा दावा केलाय. आमची गाडी अजूनही घरामध्ये पार्किंगमध्येच आहे असं उमरच्या कुटुंबियांनी म्हटलं. स्फोटामधील गाडी आमची नाही असं उमरचे कुटुंबीय म्हणतायत. तो जो कल से पिक्चर हम देख रहे हैं दिल्ली ब्लास्ट के बाद कहा जा रहा था कि ये तारीख है, लेकिन आप बता रहे हैं ये तारीख नहीं है. हमारे घर में कोई तारीख ही नहीं है. हमारे घर में उमर रशीद है, दूसरा है आमिर रशीद, बस वो दो. क्या उन्होंने कोई गाड़ी ली थी बाहर से, कहीं HR नंबर की गाड़ी जो नहीं नहीं, हमारी गाड़ी ये है, आप देख सकते हैं JK नंबर की है. हमारे और कोई गाड़ी तो नहीं. कल रात पुलिस वगैरह आई थी आपके घर, जिन्होंने यहाँ पर इन्वेस्टिगेट वगैरह किया, क्या कुछ कहा उन्होंने? उन्होंने कुछ नहीं कहा. जब हमने नंबर ये बोला JK की गाड़ी है तो उन्होंने और कुछ नहीं, उन्होंने बोला चलो ठीक है, इनको थाने में पूछताछ थोड़ा सा करेंगे और कुछ नहीं. उमरच्या आईला पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. उमरला त्याच्या आईने कॉल केलेला. आता कॉल करू नको असं उमरनं सांगितलं होतं. मला कॉल करून त्रास देऊ नकोस, उमरने त्याच्या आईला म्हटलं होतं. काही दिवस मी लायब्ररीमध्ये असल्याचं उमरनं कॉलवर आईला सांगितलं होतं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी दिल्ली स्फोटाची माहिती घेतलेली आहे. राष्ट्रपती मुर्मूंनी अमित शहांकडून स्फोटाची माहिती घेतली. राष्ट्रपती सध्या परदेश दौऱ्यावर असल्याची माहिती.